राम राम शेतकरी मित्रांनो, हे आपलं इथे किडी लागवड करण्याचे नियोजन चालू आहे। यामध्ये आपण हरभरा, अगोदरचे पीक हरभरा होतं, आता हरभऱ्यावर आपल्याला किडी लागवड करायची आहे आणि याच्यामध्ये चक्री म्हणून एक जात येते, ते पण लागवड करायचा विचार चालू आहे आंतरपीक म्हणून। बघू ते आपण काय होतं तर, पण इथे किडी लागवड करायची आहे, आपल्याला कंद लावायचे। तर शेतकरी मित्रांनो, फक्त आपण सिंगल रोटावेटर मारलेलं आहे आणि सिंगल रोटावेटर मारून आपण या फाडणं ट्रॅक्टरचं यंत्रणानं आपण इथे चारी मारलेली आहे। म्हणजे कमी मशागत करून आपण तरीसुद्धा आपल्या चाऱ्या बघू शकतायत तुम्ही, नांगरती केलेल्यापेक्षा जास्त खोलमध्ये चारी पडलेली आहे। कारण हे सर्वात महत्त्वाचं कारण, आपण जे पिकं घेतो ते आपण औषधीतच गाडत राहतो। काडी कचरा हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि आपण एस कल्चर, SR कल्चर याचा वापर जास्त प्रमाणात करत असतो, त्याचे हे परिणाम आहेत। कमी मशागत करूनसुद्धा आपल्याला चांगला फायदा भेटतो आहे। आता अगोदरही म्हटलेलं आपण की जे शेतकऱ्यांनी नांगरती केलेली असेल तिथंसुद्धा अशी चारी पडत नसेल, पण आपण फक्त सिंगल रोटावेटर मारून यावर हे चारी मारलेली आहे। हे 5 फुटाचे अंतर आहे। आता तर शेतकरी मित्रांनो, आपण जे जमिनीला देतोय, आता केळीमध्ये आपण काही प्रमाणात रासायनिक वापरणार आहोत, ते पण बॉन्डिंग तोडून पेसल खतं म्हणून देणार नाहीत। तर सर्वात महत्त्वाचं, आपली जमीन कधी सुपीक असेल, पैलवान असेल, तर आपल्याला उत्पन्न जास्त येतं, यात शंका नाही आहे। कारण आपण कमी मशागत करून कमी खतं देऊन आपण दरवर्षी उत्पन्न चांगलं घेतो आहे। आणि फक्त उत्पन्नच घेतो आहे असं नाही, आपण प्रत्येक वेळेला पिकाचे पूर्ण नियोजन सुरुवातीपासून तर एंडपर्यंत हे आपण दाखवतो आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता बघू केळी लागवड करायची। इथे टेम्परेचर बी जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे आपण आता याला काय करणार आहोत, नळ्या थ्रू 2-3 दिवस पाणी चालू देऊ। त्याच्यानंतर ओलावा झाला चांगल्यापैकी की त्यानंतर आपण खोडामध्ये हे करणार आहेत, आपण आपल्या SR कल्चर प्लस आपल्या ज्या निविष्ठा आहेत त्यामध्ये बुडवून आपण खोड लागवड करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे एकही ढेकाड निघत नाही आहे। आता चारी चांगली खोल आहे, तरीसुद्धा आपल्याला बघितलं दिसत असेल आपल्या याच्यात ढेकाड म्हणून तेवढं निघतच नाही। कारण हे आपण जे वापर करतो आहे याच्यात रासायनिक अंश सापडत नाही आहे। कारण आपण आता हरभरा होता त्यावेळेला 10 किलो दिलेलं होतं, तरीसुद्धा आपल्याला उत्पन्न चांगल्यापैकी आलेलं आहे। त्याच्यामुळे जमीन आपली लवकर सुपीक होऊन जाते। आणि हरभऱ्यामध्येही दाखवलेलं होतं आपण, समजा निघून गेल्यावर सुद्धा आपण हातानं करू शकतो आहे। भरपूर शेतकरी आलेले आहेत, त्यांनाही आपण दाखवलेलं आहे। आपण असं वरच्यावर उडवाउडवी म्हणत सांगतच नाही, कारण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आणि सांगण्याचा प्रयत्न असतो आपला। बाकी सगळ्यांना विश्वास बसत नाही, कारण जे वापर करत नाही त्यांना विश्वास बसत नाही आणि जे वापर करतायत त्यांना विश्वास आहे। कारण का, ते वापर करून त्यांना परिणाम भेटत आहेत। आता जे वापरत नाही त्यांना असं वाटतं की इतका कमी खर्चात उत्पन्न येणं शक्यच नाही आहे। तर कारण त्यांचं ऑलरेडी रासायनिक खतांवर भरपूर खर्च असतो, त्याच्यामुळे त्यांना ते त्यांच्या मनाला पटतं येते। असो, आपल्यावरील जितके शेतकरी समाधानी होतील तितकंच आपल्याला बरं वाटतं। धन्यवाद।